रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सोलापूर शहरातील घंटागाडीवर काम करणारे ड्रायव्हर व भिगारी यांच्यावरील अन्यायाविरुद्ध गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेले आंदोलन यशस्वी ठरले आहे। कर्मचारी संघटनेने पगारवाढ, पीएफ व ईएसआय यासारख्या मूलभूत सुविधा देण्याची मागणी करत काम बंद आंदोलन पुकारले होते। मात्र या मागण्याकडे संबंधित कंत्राटदार व महानगरपालिका प्रशासन वारंवार दुर्लक्ष केल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। या आंदोलनाची प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी, खालिद मन्यार यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली। त्यांनी आंदोलनास्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकले आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या। नंतर प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली घंटागाडी कर्मचाऱ्यांसोबत महानगरपालिका कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करण्यात आली। या चर्चेअंती कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या पगारवाढ, पीएफ, ईएसआय योजना आदीवर तोडगा निघाला आणि महानगरपालिकेने काही मागण्या मान्य केल्या। त्यामुळे सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले। या यशस्वी मध्यस्थीला घंटागाडी कर्मचारी संघटनेने प्रहार संघटनेचे आभार मानले। प्रहार आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला, त्यामुळे आम्ही 600 कर्मचारी प्रहार संघटनेत सहभागी होणार आहोत, असे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विशाल नागटिळक यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले। यावेळी प्रहारचे अजित कुलकर्णी, खालिद मन्यार, कर्मचारी नेते अजिंक्य इंगळे, प्रवीण मस्के, अतुल साबळे, तानाजी राठोड, अमोल चव्हाण व इतर अनेक कर्मचारी उपस्थित होते। आपली प्रतिक्रिया देताना अजित भाऊ कुलकर्णी म्हणाले की नमस्कार, अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर। घंटागाड्यांचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर ऐरणीवर होता। कचऱ्याचे मोठमोठे ढीग लागलेले आहेत। 2-3 दिवसापासून 5 नंबर 6 नंबर असे काही 2 आंदोलन चालू होतं। त्यांच्या किमान वेतनाचा प्रश्न होता। किमान वेतन मिळत नव्हतं, त्यांना ईएसआय नव्हता, कुठल्याही पद्धतीचा त्यांना फंड कट होत नव्हता, त्यांना वेळेवर सुट्ट्या मिळत नव्हत्या आणि त्यांना पगार सुद्धा 7 आणि 8 हजार रुपये होता। काल संबंधित काही लोकांनी मला कॉन्टॅक्ट केला असता मी त्यांना सांगितलं, जाऊन तिथे बघितले, अशी परिस्थिती झालेली आहे, कचरा अस्ताव्यस्त पडलेला आहे। असं असताना आज त्यांनी सकाळी इथं उपोषणाला बसलेले होते। कोण आल्यानंतर लगेच प्रहार जनशक्ती पक्षाची टीम येऊन इथं सविस्तर पाहिला असता जो काही प्रश्न आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टरच्या कानावर घातला, संबंधित अधिकाऱ्याच्या कानावर घातला। त्यांना किमान वेतन 12,500 ड्रायव्हरना आणि जे काही लेबर आहेत त्यांना 11,500 असं देतो म्हणून त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरच्या सहीनिशी। आणि संबंधित गोष्ट जी आहे, कामगार असो किंवा कचरा गोळा करणारे लोक असतील, घंटागाड्याचा हा फार मोठा आणि हा एक समाजातील महत्त्वाचा घटक आहे। जर एखाद्या वेळेस आपल्या घरात कचरा साठला तर आपल्याला सहन होत नाही, पण हे कचऱ्याच्या गाडीवर काम करणारे लोक किती बेकार परिस्थितीत काम करतायत या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी संबंधितांना आम्हाला पत्र दिलं आणि जे काही आहे किमान वेतन देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। तरी या कामगारांच्या वतीने मी या गोष्टीचं लीड केलं, प्रहार जनशक्ती पक्षाने लीड केलं आणि प्रहार जनशक्ती पक्षाला यश आलं। तरी या कामगारांचं तुम्ही खरंच चांगलं काम करता। कचरा वेचणं म्हणजे फार मोठं किंवा एक समाजाचा एक वेगळा घटक आहे। अशा पद्धतीत तुम्ही काम करता, तुमचंही मी या माध्यमातून अभिनंदन करतो। धन्यवाद। माझं नाव विशाल हनुमान नागटिळक आहे। आम्ही कमीत कमी 8-10 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतोय। तर असं सध्याला अशी परिस्थिती गेल्या 2 महिन्यापूर्वी पगारीसाठी संप केला होता। त्याचं त्याने किमान वेतन देतो म्हणले होते। मग ते 2 महिने होऊन पण आम्हाला किमान वेतन मिळालं नाही। त्याच्याबद्दल जाब विचारण्यासाठी आम्ही गेला असता आम्हाला ठेकेदाराने दमदाटी केली। मग त्यासाठी आम्ही घाबरून आम्ही प्रहार जनशक्ती या संघटनेचे सोलापूर अध्यक्ष अजित भाऊ यांना कॉल करून याबद्दल माहिती दिली। त्यांच्यामुळं आमचे सर्व घंटागाडी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागलाय। त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो की त्यांच्यामुळं आमचे जे प्रश्न होते ते मार्गी लागलेले आहेत। आणि सध्याला उद्यापासून घंटागाडी सकाळी कामाला जाईल याची हे केले, ग्वाही देतात। घंटा होता। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा।